नमस्कार मंडळी, मी आहे अनघा आणि मी आहे भंडारदऱ्यामध्ये. तुम्ही माझ्या लास्ट व्लॉगमध्ये बघितलंच असेल. दिस इज भंडारदरा डे 1 पार्ट 2. सो या दिवशी आम्ही आलेलो भंडारदऱ्याला अँड दिस वॉज ॲक्च्युली आवर सेकंड स्पॉट विच वॉज द कोंकण कडा. आणि लुक ॲट द व्ह्यू गाईज, इट इज सो ब्युटिफुल. आणि इथे एवढे हवा एकदम अग्रेसिव्ह चालू असते की इवन इफ यू लाईक थ्रो समथिंग ते परत येतं. आणि इथला व्ह्यू एवढा सुंदर होता की मी काय सांगू. आणि इथे काही अशा गोष्टी पण होत्या, अशा सायकल्स होत्या ज्याच्यात डबल सीट होती. तर सगळ्यांनी त्याच्यात फोटो बिटो काढले. आणि दिस इज द ट्रेडिशनल रेनकोट विच पीपल यूज देअर. आणि हे काही माकडं पण आम्हाला भेटलेत. आणि येस, इथे आम्ही मस्त गवती चहा पिला जो एकदमच टेस्टी होता. आणि लुक ॲट दिस विस्मरणीय सीन. आय मीन इट वॉज सो ब्युटिफुल. आम्ही सगळेजण एवढे खुश होतो. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली द वातावरण वॉज व्हेरी प्लेझंट. खूप पाऊस पण नव्हता पडत आणि खूप ऊनसुद्धा नव्हतं. एकदम थंडावा होता, गारवा होता हवेत आणि धुकंसुद्धा होतं, तुम्ही बघूच शकता. सो हा आहे एक दृश्य रिव्हर्स वॉटरफॉलचं. रिव्हर्स वॉटरफॉल याच्यासाठी म्हणतात कारण याचं जे पाणी खाली पडतं ते हव्याच्या प्रेशरनी रिव्हर्स येतं. सो तुम्ही तिथे भिजू शकता. आम्ही सगळेजण थोडं भिजलेलो, जास्त आम्ही नाही भिजलो. अँड देन वी वेंट अहेड ट्रेकिंग करून थोडंसं, कारण पुढे जाऊन रिव्हर्स वॉटरफॉलचा व्ह्यू एकदमच सुंदर दिसत होता. तर ते रेनकोट घालून मी आणि मम्मी उभे होतो आणि मागे बघू शकता तुम्ही रिव्हर्स वॉटरफॉल दिसत असेल तुम्हाला. आणि मग तिथून आम्ही परत आलो परतीच्या वाटेने. आणि ऑन द वे आम्हाला दिसला हा नेकलेस वॉटरफॉल. तुम्ही स्पॉट करू शकता, नेकलेससारखा दिसतो म्हणून याला नेकलेस वॉटरफॉल म्हणतात. आणि मग आम्ही गेलो अमृतेश्वर टेम्पलमध्ये. अमृतेश्वर टेम्पलचं सिग्निफिकन्स हे आहे की ते 900 वर्ष आधी बनलेलं आहे. एवढं 900 वर्ष आधी जुनं आहे. आणि याच्यात जी महादेवाची पिंड आहे ती सबमर्ज्ड आहे अंडर वॉटर. सो त्यानंतर हा भंडारा मानून केसांना आय वॉज जस्ट एन्जॉईंग द व्ह्यू आणि द थंडगार हवा. मग आम्ही संध्याकाळी 7:30 वाजता चेक इन केलं आमच्या हॉटेलमध्ये विच वॉज द वाईल्ड रूट रिसॉर्ट. इट इज ऑल्सो नोन ॲज द रिव्हरसाईड रिसॉर्ट. इट वॉज रिअली गुड, व्हेरी प्लेझंट राईड देअर. अँड मग रात्री आम्ही जाऊन पहिले तर मी आणि अनयने कॉफी पिली कारण आम्हाला खूप भूक लागलेली. अँड मग आम्ही गेलो डिनर करायला थोड्या वेळाने. गाईज, इथे खूपच अंधार आहे ऑनेस्टली. आणि थोडंसं स्कॅरी पण आहे, but I think it's fun. So this was part 2 of our Bhandardara trip. Stay tuned for part 3 and see you in my next video. Bye guys.